हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं ही प्रार्थना आमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. आमेन. काय आमेन. हालेलुया. तर आज आपण एक वचन असं घेणार आहे, म्हणजे अध्याय सुरुवात. वचन म्हणजे वचनाने सुरुवात. कारण सगळ्याला परमेश्वराने वचन कसं दिलेलं, हा संदेश आहे. या संदेशाला कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण प्रार्थनेत येणारे लोक गप्पा गोष्टी किंवा काहीतरी करत असतात, पण आपल्या पाठीमागे देवदूत येऊन आपण काय करतात, पृथ्वीवर मनुष्य कोण काय करते त्याच्या पाठीमागे एक देवदूत आहे. आणि यो येऊन आपली सगळी कर्म काय आहेत ते शोधतात. तर आपण जखरिया या पुस्तकातून पहिला अध्याय जुन्या करारामध्ये सांगतो. तर पहिला अध्यायापासून सुरुवात करूया. जखरिया 1 अध्याय वचन 1. दाराविषयाच्या कारागिरीच्या दुसऱ्या वर्षी 8व्या महिन्यात इद्रूचा पुत्र बरिक्या याचा पुत्र जखरिया संदेशा. हालेलुया. आता कोणाच्या मुलाचा मुलगा आला, बरोबर, आणि त्याचा पुत्र जखरिया हा संदेशकार याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते काय सांगते, त्यांना परमेश्वराचं वचन प्राप्त झाले. ते आता आपल्या प्रत्येकाला परमेश्वराचं वचन प्राप्त झाले, पण आत्मपरीक्षण नाही झालं. तर तुम्ही सगळे प्रार्थनेमय जीवन जगणारे आहेत आणि येणारे, तर तुमचं लक्ष मन लावून हे वचन घेण्यासाठी तयारी करा. तुम्ही ज्या हेतूसाठी आले आहात ना, तेच वचन तुमच्या हेतूला उपयोगी. ज्या तुमचे प्रश्न काही अटकलेले आहेत, तर हे वचनच तुमचे प्रश्न तुम्हाला सोडू शकतो. मग इथून देव प्रत्येकाला एकेकासाठी ते प्रश्नाचं उत्तर वचन उपयोगी येणार आहे. आणि हेच वचन तुम्हाला जेव्हा मिळते तेव्हा तुम्हाला कळते की हे माझंच आहे, हे माझ्या जीवाला समाधान आहे. तर आपण काय करतो, काय करत आहे आणि काय नाही हे पहिलं विचार करायचं. म्हणून मी नेहमी सांगतो, लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत वचन ऐकत असताना बडबड करायची नाही किंवा बोलायचं नाही. वाटत असेल, कारण तुम्ही देवाचा अपमान करत राहणार त्यावेळी. हालेलुया. मुलांना पण आपण शांत करू शकता, त्यांना सांभाळू शकता किंवा त्याला पाठीमागे देऊ शकतात. हालेलुया. कारण हे जे वचन आहे ना, हेच तुमच्या प्रत्येकाला जीवनाची शोभा देणारं एक हत्यार आहे. आता इकडे काय सांगते बघूया. परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपमानात झाला. बघा, परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर. आता आपले वाडवडील होते, त्याला देवाचा शब्द मिळालेला नव्हता, ते पापामध्ये जीवन जगत होते. त्यामुळे देवाचा क्रोध त्याच्या पाठीमागे होते, कारण ते मूर्तीपूजक होते. कोण वचन देणार नव्हतं, वचन शिकवणार नव्हतं आणि वचनाचा अर्थ देणारे व्यक्ती नव्हते. पण त्यामुळे त्यांच्यावर देवाचा क्रोध होता. आता काही लोक तिकडे माहितीये, इकडे प्रार्थना चालते, वचन मिळते, शिकवण मिळते, मार्गदर्शन मिळते. त्या लोकांनी त्यावेळेला त्यांनी घेतलं नाही, म्हणून देवाचे क्रोध त्यांच्यावर उतरलेले होते. आता तुम्ही सुद्धा इकडे आहेत आणि तुम्ही ते वचन आत्मपरीक्षण केलं नाही, तर देवाचा क्रोध तुमच्या प्रत्येकावर उतरेल. एकदम मन लावून या अध्यायाकडे लक्ष लावा आणि पुढे बायबलचं बोट घेऊन असं त्याच्यावर बोट ठेवा. असं 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 बोट ठेवता ना, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, याच्यावर बोट ठेवा, कारण हे आपल्यावर बोट येतात. इकडे बघा, इकडे एक बोट ठेवलं का 3 बोट इकडे आहे, बरोबर की नाही. वचन 3. म्हणून तू त्यास असे सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे होईल. काय परमेश्वर आपल्याला सांगतो, तू माझ्याकडे ये, मी तुझ्याकडे. आता बायबलमध्ये योहान 6:44 नव्या करारात दिलेले, त्याची इच्छा करशिल्याशिवाय माझ्याकडे येऊ शकत नाही. कधी कशी नाही,
तुम्ही माझ्याकडे वळा, मी तुमच्याकडे वळेल. तुम्ही प्रभूकडे वळा तर प्रभू तुमच्याकडे वळेल. माझ्याकडे वळा असं सांगितलं नाही मी, माझ्याकडे वळा. बरोबर. तर प्रभूकडे वळा, या वचनाकडे वळा, वचन तुम्हाकडे वळेल आणि वचन तुम्हाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. अगदी आम्ही फक्त आले तरी नावासाठी येऊ नका. तर आल्यावर देवाने मला वचन काय दिले ना, मला त्याच वचनावर चालायचं आहे ते लक्षात. शैतान आहे तुमच्या पुढे अनेक गोष्टी उभे करील, मग तुमच्यामध्ये काहीतरी विचार वेगळाच टाकेल, कोणत्या तरी विचारामध्ये नेऊन सोडून टाकेल. एका दुष्ट आत्म्याचं ते मोठं काम आहे. असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. त्यास पूर्वीच्या संदेशांनी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गापासून, आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त त्यांनी माझं ऐकलं. आता आम्ही तुम्हाला शिकवतो, तुम्ही जर ऐकलं नाही तर आपली कंडिशन काय होईल ते आपण स्वतः विचार. कारण ते तुमचे शब्द नाही, माझे शब्द. ते शब्द देवाचे असतात आणि देवाच्या शब्दामध्ये प्रीती, दया, समंजसपणा, मार्गदर्शक, अनुभव, ज्ञान, सामर्थ्य, अद्भुत गोष्टी हे सर्व प्रभूपासून मिळतात. आपण हप्त्यात एकदा आहेत समजा किंवा इलेक्ट्रिक आपण करत असतो, त्यावेळेला आपल्याला त्याच्या योजनेनुसार आमंत्रण असतं आणि ते आम्हाला घ्यायचं असतं. जशी भूक लागते तेव्हा जेवायला काहीतरी मिळावं, पटापट काहीतरी खावं पोट भरेपर्यंत. बरोबर. तसं हे आध्यात्मिक भोजन आहे. एक खात राहो, जेवढं खात राहील तेवढी शांती येईल. म्हणून या जत्र्याला परमेश्वरांनी आपल्याला अनेक गोष्टीचा अनुभव देण्यासाठी त्याला बनवलेलं होतं आणि ते पुस्तक त्या काळातलं ते आजपर्यंत त्याच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तर आपल्या काळातल्या पुढच्या काळामधल्या लोकांसाठी ते उपयोगी येणार. काय सांगते ते मनावर घेतले नाही असं परमेश्वर म्हणतो. तुमच्या पूर्वज ते आपले कुठे आहे, ते संदेश ते सर्व काय जगतात काय असे असतात माझे सेवक म्हणजे संदेश ते यास जी वचने नियम काय सांगते जे वचन आणि जे नियम आज्ञा पिले होते तुमच्या पूर्वजास गाठले नाही काय, त्याने वळून म्हटले आमचा आचार कर्मे याप्रमाणे आमच्या करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता. त्याप्रमाणे त्यांनी आमचे. आता आपल्याला काय केलं पाहिजे, कोणत्या दृष्टीने कोणते मार्ग घेतले पाहिजे आपल्याला शिकवलं जातो, मार्गदर्शन केलं जातो. तर त्याच्यानंतर आता जेवण वाढले, बरोबर. तर ज्याला जेवण वाढले त्याला घ्यायचं का नाही घ्यायचं तो त्याचा प्रश्न. आता जेवण वाढल्यानंतर त्याला जर जेवण घ्यायचंच नसेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसं आहे. आता वचनाचं हे भोजन आहे आणि हे भोजन तुम्हासाठी वाटप केलेलं आहे, तर तुम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं. संकट अंगावर घ्यायची का शांती किंवा परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या अंगावर घ्यायचा, या कोणत्या गोष्टीचे निर्णय आहेत ते आपल्या स्वतःला पहिले ऍडजस्टमेंट करायला शिकता आलं पाहिजे. दुसऱ्या वर्षी 11व्या म्हणजे शवाल महिन्याच्या 24व्या दिवशी इद्रोचा पुत्र बरिख्या याचा पुत्र जकर्या संदेशा याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले.
आज तुम्ही विचार करा की परमेश्वराचं वचन ह्या जखऱ्याला प्राप्त झालेले होते. आता जर मला मिळालं, बरोबर, आज मी भाग्य आहे की त्या परमेश्वराने मला चॉईस केलं, माझ्या पाप्यावर दया केली, मला जवळ केलं ना, मला त्याचं वचन दिलं की तू त्यांना देऊन टाक. आता तुम्ही पण हेच विचार केलं पाहिजे की आम्हाला हे वचन कधी मिळेल आणि वचन घेऊन आम्ही इतर लोकांपर्यंत कसं पोहोचू ते शिका. आपल्या जीवनामध्ये जे शिकताना, त्या शिक्षणाचा अनुभव घेताना पहिलं प्रथम आहे देवाचे शब्द. हे शब्द आत्मपरीक्षण करत राहिलं तर आपल्या सगळ्यांना देवाचा आशीर्वाद येईल. मला रात्री दृष्टांत झाला, तो असा, एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून. काय सांगते तू? बोलते मला एक स्वप्नामध्ये काय झाला, एक दृष्टांत झाला आणि त्यानंतर तांबडा घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंढीच्या झुडपामध्ये उभा होता. त्याच्या मागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते. काय करत होता? आता तुमच्या पाठीमागे आहे तो. ते तुम्हाला दिसणार नाही, तो संदेष्टा होता, त्याला दिसलं आणि त्यांनी काय सांगितलं? तांबडे घोड्यावर स्वार झाला, बरोबर, असून तळवाटेतल्या मेदीच्या झुडपामध्ये उभा होता. गपचूप बघते. आपण पण कसे कधी बघा, कोणाला काय बघायचं असेल ते गपचूप बघतात, बघतात की नाही? कॅमेरा कसा बघतो गपचूप. तर मी म्हणालो, माझा प्रभू हे कोण आहे? असे ते मी म्हणालो, माझा प्रभू हे कोण? तेव्हा माझ बरोबर भाषण करणारा देवदूत म्हणाला, हे कोण आहे मी तुला दाखवितो. काय सांगते? हे कोण आहे ते मी तुला दाखवतो. तेव्हा मेंढीच्या झुडपात उभा असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यास पाठविले ते. समजलं? फेरी करण्यासाठी आपण इकडे, आपल्याला वाटते आपण बिंदास काय पण बघू शकते, नाही, सगळ्यांचा न्याय होणार. तेव्हा तो देवदूत पाठवतो आणि पाठवल्यानंतर सगळे काय करतात, कोण काय नाही, कोण गप्पा गोष्टी करते, कोण बोलते, कोण उठते, इकडे फिरते, तिकडे फिरते, तो सगळा शेवटला हिसाब घेईल. आता तुम्ही तुमचं राज्य चालवा, मग तो त्याचं राज्य. तो उभा आहे इकडे बघण्यास, परंतु ते आपल्या सगळ्यांना हे वाचलंच नाही तर त्याला काय करणार की मी वाचेल असं. तुम्ही कधी वाचणार असं स्वतःचा कधी अंदाज घेतलाय की मी वाचणार असं? लोकांनी शिकावं. रात्री कोणाच्या तरी छातीत दुखत होतं, छातीत. विचार करा, मनात भीती वाटत होती. हा प्रश्न आहे. जेव्हा लोकांना काय होणार ना ते आम्हाला पहिल्यांदा तिथे समजलं जाते की असं असं आहे, असं असं होतं. मग त्यावेळेला आपण प्रार्थना करायची, कारण ते देवाचे सेवक नेमून ठेवलेले जातात की तुमच्यासाठी आम्हाला बनवलं जातं. म्हणून जखऱ्याची संदेष्टाची गोष्टी काय आहेत, मग त्यांनी डिसिजन कसं दिलं, कसं मार्गदर्शन केलं, कसं शिक्षण दिलं, कसे गुण दिले, कसे अनुभव दिले, हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे की परमेश्वर आपल्याला काहीतरी शिकवतोय. म्हणून मी नेहमी लोकांना आज्ञा 50 वेळा नाहीये, 100 वेळा नाही, एक आज्ञा फक्त एका क्षणापासूनच ती मिळाल्यानंतर त्या आज्ञा कोणत्या होत्या त्या आपल्या सगळ्यांना पहिल्या समजून घ्यायच्या असतात आणि त्या आज्ञा घेतल्यानंतर त्यावरच जायचं. तुम्हाला कोणीतरी सांगितलं इकडे प्रार्थना चालते, एकदा आले ना तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही इकडे कसे येतात? परत सांगायला लागते का? तीच आहे. आपल्या प्रत्येक व्यक्तीला त्या सर्व प्रश्नाची उत्तरं स्वतःहून शोधून काढायच्या, तेव्हा तो मनुष्य समाधानी आहे. व्यक्तीचं जीवन समाधान नाहीये. हर एक व्यक्ती समाधान नाहीये. आज तुम्ही विचार करा, समाधान आहे का? कोणीच समाधान नाही. प्रत्येकानं आपल्याला 1000 वेळा आज्ञा द्यायला लागतात, बरोबर? म्हणजे आमची मानसिक परिस्थिती बरोबर नाही.
तुम्ही अद्याप बंधनातच आहे, तुम्ही अद्याप परमेश्वरच्या वचनात नाही असं समजून चालायचं. तेव्हा त्यांनी वेदीच्या स्वरूपात उभा असलेल्या परमेश्वराच्या देवदूतांना उत्तर दिले की आम्ही पृथ्वीतून फेरी करून आलो आहोत. पहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे. सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसलेली. आता तुम्ही विचार करा, जर आता मी बोलतो तेव्हा तुम्ही स्वस्थ आणि शांत आहे, तुम्ही नसल्यावर माहिती नाही, पण स्वर्गीय देवदूत तुम्हाला बघतील, ऐका नाही. हालेलुया. मनुष्य बघा, तो कोणत्याही माणसाला देवदूत काय पंख घेऊन येतात असं नाही आहे. मानवामध्ये, सामान्य माणसामध्ये येतो तो, आणि असा येतो तर तुमचं काय चाललंय ते बघतो, पण तुम्ही त्याला मनुष्य म्हणून बघतो, तो मनुष्य नाही. मी मला माहिती, एका टायमाला मी प्रार्थना करायला एका मंदिरात गेलेलो होतो, तेव्हा मला त्या लोकांनी तोच प्रश्न दिला, एक दूतातला एक दूत आहे. आणि तिकडे संत म्हणलं, कारण रात्रीच्या 9:30 वाजता कुत्र्याचं पिल्लू त्या संताच्या माहिती असेल. रात्रीच्या 9:30 वाजता महाराजांनी हातात घेतलं, कुत्र्याचं पिल्लू घेऊन त्याला वेदीवर गेलं. ते फक्त ही संदेष्टांच्या समाधी कुत्र्याची पिल्लू. आज सत्य गोष्टीचा अनुभव घेतलं पाहिजे. आपल्या केंद्रात कुत्रे आहेत, आपण कधी कधी त्याला मारायला बघतो, हाकलत बघतो. तुम्ही त्याची चेष्टा करू नका, ते तुम्हाला मारत नाही, कधीच करायचं नाही. ते देवाने ठेवलेले रक्षक, ते रक्षक म्हणून आपल्या सहाय्यात आहे. ते कोणाचं रूप घेईल तुम्हाला माहिती. मला साक्षी सांगितले शुक्रवारच्या दिवशी तिकडची एक कुत्री तिच्या अंगावर भुकायला लागली, तेव्हा एवढे सगळे कुत्र्याची अख्खी गँग अख्खी तिच्या जवळ आली, तिला सपोर्ट केला ना, तिच्या अंगाला झाडायला लागला आणि त्या कुत्र्याचा आवाज बंद. इथून ते त्यांना डायरेक्ट सोडण्यासाठी जुन्या घरी घेऊन जातात. तिकडे प्रार्थना शुक्रवारची तिथपर्यंत नेतात आणि तिथून इकडे. विचार करण्यासाठी तुम्ही अस्तित्व बघा, मंदिरातली हर चीज आहे ती परमेश्वराची आहे, आणि ते परमेश्वर कोणत्या कोणत्या व्यक्तीच्या रूपाने कार्य करेल तुम्हाला माहिती नाही. म्हणून प्रीती हा शब्द मनुष्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आमच्या गावामध्ये एक कुत्रा होता, तो त्यांचा, मी नाही पाळलेला, परंतु माहिती नाही तो कुत्रा माझ्याच बरोबर आहे. त्या घरचा माणूस सांगते, तू कशाला कुत्र्याला हाक मारली? बरं बाबा, मी हाक नाही मारत, तो स्वतःच येतो, ते मी तरी काय करू? विचार करणारे गोष्टी. तर आता हे समजलं मला, जेव्हा इथे केंद्रात कुत्रा होता, कोणी विष घातला आणि मारलं, दुसऱ्याला पण मारलेलं विष घालून, पण प्रार्थना केली तो जिवंत झाला. तो असला आता त्या छोट्या पिल्याला कुत्र्याला काय ते विषयाचं भावाने त्याला पाणी पाजलं आणि त्याला ते वाचवलं. तिथे बघितलं मी असं असं बोलते, देवाने त्याला वाचवलं. एक दिवस इकडे पडलेला आणि पुढे विष घातलेलं नसं, तर मी त्याला पायानेच लोटलं. बघतो की त्याला पुढे काहीतरी घ्यायचं, तर त्याला फक्त तेवढंच केलं, तो उठला. म्हणजे आपल्या त्यांच्या शैतानी शक्तीची ताकद किती जरी असली तरी आपला हात मात्र त्याच्या पुढे ठेवा, प्रभू येशू त्याला बरा करणार आहे. अनुभव घेतो, त्यांनी अनुभव घेतले. एक रॉक संत परमेश्वरचे सेवक होता, त्याच्या मांडीला जखम झाली, त्या कुत्र्याने ते चाटली तर त्याची जखम बनली. डॉन बॉस्को त्याच्याकडे कुत्रा होता, तो अचानक निघून गेला आणि एका जंगलामध्ये जात असताना तो त्याला गुंड्यांनी पकडलं. तेव्हा तो कुत्रा 30 वर्षावर आला परत आणि त्याच्यावर हल्ला घातला आणि त्याला वाचवलं. आपल्याला कळत नाही, बायबल आपण वाचलं नाही म्हणून आपण कशी पण वाचतो, तसं नाही आहे. हे पहिली बायबल वाचायला शिकायला सुरुवात करा, वाचायला सुरुवात करा, नंतर हे देवाने का पाठवले आपल्याला कधी कधी समजत नाही की हे काय आहे. हा आपला मानसिक तणाव कधी कधी माणसामध्ये तसा तणाव होतो. पण मी माझे सर्व गोष्टीचे मी अनुभव स्वतः अनुभव घेतले. आज माझ्या बरोबर देवदूत नसेल, रक्षक नाही, परमेश्वर नाही, तर मी आज कुठल्याही ठिकाणी कार्य करायला निघणार. कधी कधी माझ्या घर मी दरवाजा बंद केल्याशिवाय प्रार्थना करत, तर आवाज प्रभू तुझा दास ऐकत. प्रार्थना करताना म्हणजे आशात येतो मी तुझ्या जोडीला एकटा नाहीये, म्हणून येशू बरोबर कोणच नव्हतं.
16:32 मध्ये तुम्ही आपापल्या घरी जाण, मी एकटा, पण माझा पिता आहे. तर पिता आपल्यावर पित्याचं काम करताना तो हमेशा आपल्याला संरक्षण देतो. आज जंगला बिंगला कुठे कुठे फिरतो, कधी विचार नाही केला की माझं काय होईल इकडे. पूर्वी तर इथे कोण नव्हते, त्यांची छोटी मुलं, आई आणि ते एवढेच होते, तरी मी बाहेर कार्य करायला जायचो. कधी विचार नाही केला इथे कोण माणूस नाही, पण देव आहे. मी तोच श्रद्धेने तोच विश्वासाने मी प्रभूची सेवा करत आहे ना आजपर्यंत करणार, युगानुयुगीच. देवाला सांगते हे काय कामाचं आहे, तुझ्याच कामाचं आहे, आणि जे काही करता येईल तेवढं करण्यास ताकद द्या, शक्ती द्या, कारण मला तुमची इच्छा पूर्ण. आपण खोटं बोलतात, तुमच्या इच्छेप्रमाणे आपलं सगळं आमचीच इच्छा घेत. तो शैतान येतो आपल्याला आपल्या स्वतःची इच्छा म्हणजे ते मोह, ती कधी पुऱ्या होत नाही. लक्षात ठेवा, कधी त्याच्यावर जास्त लक्ष देऊ नका की देवाची इच्छा पुरी कशी करायचं, कार्य कसं करायचं, देवाचा मार्ग लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा, याकडे लक्ष द्या. आणि या जकर्याच्या पुस्तकामध्ये भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत. या ज्या अनुभवी येणार आहेत त्याला हे आपल्यासाठी पुस्तकं लिहून ठेवले. आजच्या काळात सैतानाने फसवले लोकांकडे मोबाईल, तर मोबाईलला नाही बघितलं तर त्यांना झोप नाही लागत. उठता बसता रात्री झोपता पहिला तो पाहिजे, उठताना पहिला तोच पाहिजे. सगळ्या परिस्थितीत हा पृथ्वीवर मोठा शैतान उतरलेला आहे. पण हे जे पवित्र शास्त्र वाचा, किती शांती आहे, किती आनंद आहे. त्यांच्याशी बोलल्यावर एवढा आनंद येतो ना की विचार नाही. बाकी कोणाशी बोला टेन्शन वाढत. खोडी काढणार आहे. ज्या माणसाकडे युवा आहे ना, चांगल्या कामाला नसेल तो खोडी काढणार आहे, तो निंदा करणार आहे, तो नफरत करणार आहे, तो द्वेष करणार आहे, तो हेवा करणार आहे. त्याची ड्युटीच ती आहे. आपल्या प्रत्येकांना समजून घ्यायचं, देवाचं शिक्षण घ्यायचं, माणसाचं शिक्षण नाही. माणसाचं शिक्षणामध्ये शैतान आत्मा कार्य करतो, पण देवाच्या शिक्षणामध्ये परमेश्वर कार्य करतो. तेव्हा परमेश्वराचा देवदूत म्हणाला, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज 70 वर्ष एकदा देवाचे क्रोध तुमच्या पाठीशी आले ना, तर तिथे समजून घ्या आपली परिस्थितीला झटका सुरू. म्हणून तो सांगतो कितपर्यंत त्यांच्यावर तू कोपमय राहणार, राग आणि क्रोधाने कितपर्यंत राहणार. आपण पाप कबूल करतो, पश्चाताप करतो, क्षमा मागतो, क्षमा करतो, एकमेकाची रीतीत बोलतो, एकमेकाच्या सहवासात राहतो, सानिध्यात राहतो, प्रभूच्या उपस्थित राहतो, प्रभूच्या मार्गात चालतो. किती उत्साहिक जीवन आहे. आज जर ते उत्साहिक जीवन जर तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे तर तुम्ही समजा की देवाच्या आज्ञात आहे. पण जर तुमच्यामध्ये एकमेकांमध्ये सहवास नाही, सानिध्यात नाही, सहवासाचा अनुभव नाही, आध्यात्मिक गोष्टीची जर तयारी नसेल तर आपण कुठेतरी फसलेले लोक आहेत आणि शैतानाचे गुलामगिरीमध्ये पडलेले. तेव्हा मज बरोबर भाषण करणाऱ्या देवदूतांना परमेश्वर व चांगले सांत्वनदायक शब्द बोल. जी खरोखर देवाजवळ आहे ते जगात कोणाबरोबर नाही. उत्साही तयार व्हा, उत्साहित नाही. जर देवाचा उत्साही तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे तर तुम्ही शांतीच्या वातावरणामध्ये वाढत आहे. माझ बरोबर भाषण करणारा देवदूत मला म्हणाला, असे जाहीर कर की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरूशलेम व सियोन याविषयी काय सांगते, अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे. जी राष्ट्र स्वस्थ आहेत त्यावर बघा काय सांगते, माझा राग फार पेटला आहे. देवाचा राग पेटला तर काय करू शकत. मी थोडासा रागावलो होतो, त्यांनी अरिष्ट वाढवले.
यास तो परमेश्वर म्हणतो मी करुणायुक्त होऊन काय सांगते पुन्हा यरूशलेमकडे वळत आहे, त्यात माझे मंदिर बांधतील. विचार करा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव, खरं हृदयाचं मंदिर तयार करायचं आणि आपण इकडे मंदिर बांधले. पुन्हा करून सांग की सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझे नगरे काय सांगते सुबकतेने भरून जातील. काय सांगते परमेश्वर शिवनाचा सांत्वन करेल. बरं पुन्हा यरूशलेम निवडेल. आता आपलं हे यरूशलेम निवडलेला मी आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा पहा माझ्यावर भाषण करणाऱ्या देवदूतांना मी विचारले काय आहे. त्यांनी मला म्हटले ज्यामुळे यहूदा इस्रायल व यरूशलेम ही परागंद झालेली आहेत ते शुंभी. आणखी परमेश्वराने मला काय सांगते 4 लोहार दाखवले. मी विचारले याचं इकडे काय काम. तो म्हणाला ज्याने यहूदास परागंदा करून आपल्याला डोके वर काढू दिले नाही. त्यांच्या भूमीविरुद्ध आपली शुके उच्चारले त्यांची शुके काढून टाकावी म्हणून मी आले. आपल्या हर एक व्यक्तीला त्याच्या शिक्षणाचा जो अनुभव आहे तो घेता आला पाहिजे. आणि खरोखर तुम्ही घेता तर शेवटच्या काळामध्ये त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना तो येत असतो. दुसरा अध्यायामध्ये जकर्या 2:1 मी आपले डोळे बंद करून पाहिले तो पहा एक मनुष्य हातात मापसूत्र घेऊन उभा आहे. काय सांगते मापसूत्र घेऊन तो उभा आहे. आपल्या सगळ्यांचा हिसाब होणार बरोबर. तर आपल्या सगळ्यांची मापणी होणार आहे. तेव्हा मी विचारले तू कोठे जात आहेस. तो मला म्हणाला यरूशलेमचे माप घेण्यास म्हणजे त्यांची लांबी रुंदी पाहण्यास मी जात आहे. लांबी आणि रुंदी घेण्यासाठी मी जात आहे. आणि पहा माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत जाऊ लागला तेव्हा दुसरा देवदूत त्याच भेटावयास आला. विचार करा आपल्याला कोण भेटू शकतो. आता तुम्हाला मी सांगतो मी तुम्हाला घडवलं तुम्ही देवदूत झाला बरोबर. तुम्ही त्याला घडवलं तो तुमचा देवदूत झाला. आता हे मी तुम्हाला घडवलं ते मी आता देवाने मला घडवलं बरोबर. तर मी तुम्हाला घडवलं मी त्याचा देवदूत झाला. मग तुम्हाला मी घडवलं तर तुम्ही माझे देवदूत झाले. अशी परिस्थिती मानवामध्ये झाली. आता हा देवदूत तुझा ऐकत नसेल तर तिथे लुसिफर बनतो. म्हणजे लुसिफरच्या गोष्टी असतात. लुसिफरनेच फक्त परमेश्वराच्या गोष्टी पाळल्या नाही. बाकी राफेल गब्रिएल आणि मायकल या 3 देवदूतांनी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वाहून पृथ्वीमध्ये सुसमाचाराची शिकवण दिली हर गोष्टीमध्ये. आता राफेल देवदूत होता तो आरोग्य देण्यासाठी फिरत होता. मायकल देवदूत होता जे कोणी मध्ये काय अडथळे करत असेल त्याला टोचे देत होता.
आणि गब्रिएल जो देवदूत होता तो लोकांना निरोप्या देत होता, म्हणजे देवाने काय सांगितले ते जाऊन त्यांना सांगितलं. आणि जो लुसिफर होता हा त्यांनी फक्त सर्व गोष्टींमध्ये थँक्यू प्रेज लॉर्ड आपण बोलतात नाही का, प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड, तसं धन्यवाद धन्यवाद परमेश्वर सैनाधीश परमेश्वर असं हा लुसिफर जो होता तो देवाची स्तुती करत होता. सगळ्या कोणी काहीतरी निरोप घेऊन आले, सगळं झालं असं बोलला का तो तिथून स्तुती करेल, प्रभूची स्तुती हो. आता मी तुम्ही आल्यानंतर बोलतात ना प्रेज लॉर्ड, हा ते सिस्टम आहे, पवित्र शास्त्र माहिती नाही तर काय माहिती असणार. तुम्हाला एकदा कोणाला तरी निवडलं आणि तुम्ही निवडलं त्याच्या हाताखाली जायचं, त्याच्यावरती जायचा प्रयत्न करायचा नाही, तेव्हा लुसिफर बनते, लक्षात ठेवा. मग लुसिफर असाच बोलला, देवाची स्तुती मी का करावी, कशाला मी देवाची स्तुती करावी. म्हणून त्यांनी जगात ते सिंगिंग चालू केलं, गाणी बोलायला, डान्स करायला. मग त्यांनी त्याची प्रजा तयार केली. नाच पिक्चर मध्ये कपडे बापडे काय बघा तुम्हाला कसं आहे, ती सैतानी वृत्ती आहे. नाच 99% लोक त्याच्याच दिशेमध्ये आहे, पण त्यांनाच कळत नाही काय, त्याला पैसे खर्च करून जाऊन बघावं लागते, बरोबर की नाही, कारण तो पैशाचा लालच आहे. दास पैशासाठीच गेला, सैतान पैशाचा लालच, हा तर चोर हररिया. म्हणून आपल्याला शिकायचं आहे ते पवित्र शास्त्र. आता मंदिरात जेव्हा आपण दान करतो त्याच्याने काहीतरी लोकांना खाण्यापिण्याची परिस्थिती मिळते, पण तिकडे आपण दान करणार ते करणार ते पेण्या खाण्या आणि मूर्ती पूजक होणार, म्हणजे देवाला जे आवडत नाही तिथे सैतान तिथेच आकर्षित लोकांना देतात. मी ते कार्य करतात की शिकतात ते अनुकरण करा. काही लोक माझं पण नाही करत, मग मी काय बोलते भांडण करायला जाऊ, हररिया तो बघेल, तो लुसिफरचा प्रश्न आहे, तो देव बघेल, त्याचं काम आहे, माझं नाही. मी नेहमी लोकांना शिकवतो, तुम्हाला पाहिजे राहायचं असेल तर त्याच्या आज्ञेत राहा, नाही राहायचं असेल तापच झाली काय, त्याचं काय मला लेणं देणं नाही. म्हणून प्रत्येक शिक्षण घ्यायचं आपल्याला, कधी पण कार्य करताना तुमचं नाही देवाचं मी करत आहे असं बघा, त्याच्या तुमचा माझा संबंध नाही. बाजूला हो, कारण आपसा फूट पडलेलं राज्य बसाट पडलं. आता प्रभू येशू चांगलं काम करणार, किती सताव झाला त्या प्रभू येशूने कामं सोडली. आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे की देवाचे गुण आहे, देवाचं शिक्षण आहे, देवाचे मार्ग आहे, देवाचे नियम आहे, हे सगळ्यांना पाळायचं. आपण 1 मिनिट जरी उशिरा केलं काम ना तरी तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल, कारण की तुम्ही ते विषय असं आहे. त्या तरुणास असे सांग, यरुशलेमे मनुष्य गुरेढोरे फार झाल्यामुळे भीती नसलेल्या खेळाप्रमाणे तिच्यात वस्ती होईल. वचन 5 परमेश्वर म्हणतो, तिच्या समूहात मी तिला आवडीचा पूर्ण होईल व तिच्या ठाई मी तेजरूप होईल. देव आपल्याला सगळ्या बाजूने सुरक्षित देणार. देव जर जोडीला असला तर तुम्ही कुठल्याच गोष्टीची चिंता नाही. सैतान जोडीला असेल तर सगळे मोहात. मग तुमचं देहभान पण सुटलं जाईल. तुम्ही काय करता तुम्हाला कळणार. रोमकरा 7:17 वचन सांगते. आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. तुम्ही उत्तरेकडे देशावर पळून या असे परमेश्वर म्हणतो. मी तर तुम्हास आकाशातील चारी वाऱ्याप्रमाणे चहूकडे विधलेली आहे असे परमेश्वर म्हणतो. आपण परमेश्वराच्या पलीकडे जाऊ शकतात का. काय करू शकतात मला सांग. तू सांगते मी विखरलेले आहे तुम्हाला. वचन 7 अगे सियोनी बाबील कन्येबरोबर राहणारे आपला बचाव कर. वचन 8 ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्यांच्या डोळ्याच्या भुवयाला स्पर्श करील, कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आज आपल्या हर एक चीज मध्ये वचनावर शिक्षणावर लक्ष देऊन पुढे जायचं. वचन 9 पहा मी आपल्या हात त्याचवर उघडली व त्यांची सेवा करणारे त्यास लुटतील. तेव्हा तुम्हाला समजेल की
जर आपल्याला खरोखर पवित्र शास्त्राचं शिक्षण, नियम, विधी जर मिळालेली आहे तर आपण त्याच्याच वचनाने चालतील. बाकी कोणती वचनं तुमच्या जीवनामध्ये प्रवास करणारी नाही. पण जी घेणार तर तुम्हाला खरोखर त्याच्यातून शिकायला मिळेल की हे वचन माझ्यासाठी कोणत्या कामाला आलेलं आहे आणि मी हे कुठेतरी विसरलेलं आहे किंवा कुठेतरी मी देवापासून दुरावलेलं आहे, तर मला हे शूट होणार आहे असं असते. कारण पहा मी तुझ्या मस्ती करीन असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. पुढे वचन 11. त्या दिवसात बहुतेक राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील. मी तुझ्या ठाई मस्ती करीन. मग तुला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठविले. विचार करा आणि त्यावर आपल्याला पूर्ण लक्ष द्या. म्हणजे देवाने जे शिकवलेले तेच सत्य होणार आहे. तर त्याच्यातूनच आता आपण इकडे येऊन कार्यात राहतात, मस्ती करतात, अनुभव घेतात ज्ञानाचा आणि देव आपल्याला त्याचं प्रतिफळ पूर्ण देत असतो. परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणजे यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरूशलेम घेईल. हालेलुया. काय सांगते? यहूदाचा ताबा घेईल आणि पुन्हा म्हणजे आपल्याला जीवनामध्ये कसं उतरायचंय, कसं बनायचंय, कसं घडायचं आहे ते आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. वचन 13. सर्व मनुष्य हो परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे. हालेलुया. सगळ्यांनी काय करा? स्वस्थ राहा. आता आपण जर त्याच्या पवित्र जागेत आहे, पवित्र मार्गात आहे, पवित्र शिक्षणात आहे, पवित्र गुणात आहे, तर पवित्र आत्म्याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे. हालेलुया. तेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. हालेलुया. तर हे वचन, हे अध्याय तुम्ही घ्या, सगळ्याच्या संदेश, त्याच्या गोष्टी ऐका आणि त्याच्यातून तुमचा अनुभव तुम्ही स्वतःहूनच ते घ्या. त्या काळात लिहिलेलं आहे, आजपर्यंत आपल्याला तुम्हाला मला दिलं आणि ते आमच्याद्वारे आता तुम्हाला देत आहे. हालेलुया. तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वर की त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आपल्याला मिळावं. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, प्रभूचा आशीर्वाद ठेवा. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.